रोजच्या आहारातलं अगदी साधंसं वाटणारं फळ म्हणजे केळं. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच केळ तुमच्या आरोग्यासाठी किती मोठं वरदान ठरू शकतं. केळ हे निसर्गाचं असं सुपरफूड आहे जे प्रत्येक वयात आरोग्याची काळजी घेतं. हे फक्त स्वादिष्ट फळ नाही, तर ऊर्जा आणि पोषणाचा खजिना आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी याच विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, फळं आपल्या आहाराचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यातून आपल्याला भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळतं. पण जेव्हा केळ्याचा विषय येतो, तेव्हा हे दिसायला सामान्य वाटणारं फळ आपल्याला आरोग्याचे अनेक जबरदस्त फायदे देतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन ए असतं. तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज सारखी महत्त्वाची खनिजे असतात. यासोबतच यात असलेलं फायबर तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप मदत करतं. आता केळी खाण्याबद्दल अनेकांच्या मनात काही प्रश्न असतात. जसं की डायबेटीसचे रुग्ण केळं खाऊ शकतात का? रोज केळं खाल्ल्याने वजन वाढतं का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळे गैरसमज दूर करणार आहोत आणि केळी खाण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया की केळं आपल्या शरीरातील दोषांवर कसं काम करतं. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ असे 3 दोष असतात. या तिन्ही दोषांचं संतुलन राहणं उत्तम आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. केळ्याची हलकी गोड चव शरीरातील वात दोष शांत करते. वात वाढल्यामुळे होणारी चिंता, शरीरातील कोरडेपणा किंवा पोटाच्या समस्या केळं खाल्ल्याने कमी होतात. तसंच केळ शरीरातील पित्त दोष देखील बॅलन्स करतं. ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा पित्तामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी केळ खूप फायदेशीर ठरतं. पण जर कफ दोषाचा विचार केला तर ज्यांचा कफ वाढलेला आहे त्यांनी केळी खाणं टाळलं पाहिजे. कारण केळ हे पचायला थोडं जड आणि ओलसर असतं, त्यामुळे कफ हा आणखी वाढू शकतो. थोडक्यात सांगायचं तर वात आणि पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी केळं उत्तम आहे, पण कफ प्रकृती असलेल्यांनी ते थोडं जपूनच खाल्लं पाहिजे. आता पाहूया केळी खाण्याचे मुख्य फायदे. फायदा नंबर 1, पोटाच्या समस्यावर रामबाण उपाय. केळ हे आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतं. यात असलेलं फायबर हे बद्धकोष्ठता म्हणजेच पोट सप न होण्याची समस्या दूर करतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण केळ जसं बद्धकोष्ठतेवर गुणकारी आहे, तसंच ते डायरियामध्ये देखील फायदेशीर ठरतं. केळ्यातील नैसर्गिक गुणधर्मामुळे मल घट्ट होण्यास मदत मिळते आणि शरीरातील पाण्याची पातळी म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फायदा नंबर 2, शरीराला मिळणारी इन्स्टंट एनर्जी. केळ्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताकद टिकून राहते. जे लोक व्यायाम करतात किंवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हा ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे. आयुर्वेदामध्ये केळ्याला सात्विक आहार मानलं गेलं आहे. सात्विक अन्न हे केवळ शरीरालाच नाही तर मनाला देखील शांतता आणि सकारात्मकता देते. त्यामुळे केळ तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही उत्तम ठेवते. फायदा नंबर 3, हाडांच्या बळकटीसाठी. विशेषतः वयाच्या 45 नंतर शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागतं आणि हाडांचे किंवा सांध्याचे त्रास सुरू होतात. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे तुमची हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीरातील कॅल्शियम टिकवून ठेवण्यासाठी खूप मदत करतं. फायदा नंबर 4, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी. तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल, या दोन्हीमध्ये केळ मदत करतं. जर वजन कमी करायचं असेल तर केळ्यामधील फायबरमुळे तुमचं पोट हे जास्त वेळ भरलेलं राहतं आणि तुम्ही अतिरिक्त खाणं टाळता. आणि जर वजन वाढवायचं असेल तर केळ आणि पीनट बटर एकत्र खा. जे लोक खूप सडपातळ आहेत त्यांच्यासाठी वजन वाढवण्याचा हा एक अत्यंत सोपा आणि निरोगी मार्ग आहे. फायदा नंबर 5, किडनी आणि हृदयाचे आरोग्य. केळ्यातील पोटॅशियम किडनीचे कार्य सुरळीत ठेवतं आणि मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन होण्यापासून बचाव करतं. यासोबतच हेच पोटॅशियम तुमचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायला मदत करतं. केळ्यातील फायबर हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं, ज्यामुळे तुमचं हृदय नेहमी निरोगी राहतं. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. डायबेटीसचे रुग्ण केळं खाऊ शकतात का? डायबेटीसच्या रुग्णांना त्यांच्या आहारातील साखरेवर खूप नियंत्रण ठेवावं लागतं. केळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा केळ किती पिकलं आहे यावर अवलंबून असतो. केळ जेवढं जास्त पिकलेलं आणि मऊ असेल तेवढी त्यातून शरीरात साखरही वेगाने वाढते. पण जर तुम्ही थोडं कमी पिकलेलं, पिवळं आणि कडक केळ खाल्लं तर शुगर एकदम वाढत नाही. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णाने जास्त पिकलेली किंवा काळे डाग पडलेली केळी खाणं टाळावं. शेवटी दिवसाला किती केळं खावीत? सर्वसाधारणपणे मोठ्या माणसांनी दिवसाला 1 ते 2 केळी खाणे योग्य आहे. व्यायाम करणाऱ्यांसाठी 2 ते 3 केळी चालतील. लहान मुलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी रोज 1 केळ पुरेसं असतं.
तर मंडळी, हे होतं दिसायला साध्या वाटणाऱ्या केळ्यांचं महत्त्व. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.